तुम्ही हरीला किंवा मणीला दाखवतात तसे तुम्ही खडखडीत कोरड्या रेतीसारखे नाही आहात. प्रेमाचा समुद्र उचंबळतोय तुमच्या हृदयात. याशिवाय काय इतकी माणसं तुमच्या आजूबाजूला जमली? ती कार्यामुळे जमली आहेत बा. असंच समजत होते मी, पण ते तसं नाहीये. इथं असलेला एक एक माणूस तुम्ही मोठ्या प्रयत्नानं मिळवलाय. शंकरलाल बँकरना दररोज आपल्या पंक्तीला बसवून मधुर वाणीनं मोहून टाकलं. वल्लभभाईंनी पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. याबद्दल त्यांची फाटेपर्यंत स्तुती केली. तुम्ही सर्वांना सारखं वागवल्याचा आ वाटता, पण गोड पक्षपात करूनच गुलाम करून टाकले तुम्ही लोकांना. काय बोलतेस तू बा? तुम्हाला एखादा माणूस हवा असला की हात धुवून त्याच्या मागे लागता, त्याला स्नेहानं चिंब करता. मग ती माणसं त्यांच्या कुटुंबाची राहत नाहीत, आप्तांची स्वकीयांची राहत नाहीत, स्वतःची राहत नाहीत. काय झालं? काही नाही, बोल, ऐकतोय. तुम्ही किती मोकळे होतात पूर्वी. चिडत होतात, रागवत होतात, माझा हात धरून मला घराबाहेर काढण्याची धमकी देत होतात. आता तुम्ही शांत झालात म्हणजे काय झालं? त्या भावना त्या कुठे गेल्या? त्या तिथंच आहे. फक्त त्यांचे लगाम तुमच्या हातात ठेवण्यात तुम्ही यशस्वी झालात. आता तुम्ही आधी सगळं ठरवता आणि नंतर त्या दिशेनं भावनांचे लोट वाहू देता. ठरवून चिडता, ठरवून शांत राहता. आमच्या बाबतीत तुम्ही ठरवलंच आहे की यांना झुकतं माप जाता कामा नये. म्हणून सदैव लगाम ओढलेला, चेहरा गंभीर, बोलणं परखड. मी काय करावं हरीसाठी असं वाटतं तुला? शक्य असेल ते सारं. तो कसाही वागला तरी? हो, तरीही. कोणी दिला त्याला हा अधिकार? त्याच्या जन्मानं. तो मुलगा आहे तुमचा. तुम्हालाही तर अनेक मुलं आहेत, पण त्याला एकच पिता आहे. हो,